काही वर्षापूर्वी मार्च 2017ला मराठा समाजाने मूक मोर्चा मुंबईत नेण्याचा विचार केला होता. मात्र हा मोर्चा अचानक स्थगित करावा लागला. कारण काय तर 10वी-12वीच्या मुलांचे बोर्डाचे पेपर चालू होते. मग हा मोर्चा जर मुंबईत नेला तर मुलांना त्रास होईल म्हणून हा मोर्चा स्थगित करण्यात आला होता. मराठा समाजाने आतापर्यंत जेवढे सुद्धा मोर्चे केले ते मोर्चे अगदी शांततेपूर्वक पार पाडण्यात आले. समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आणि हा इतिहास आहे मराठा समाजाचा. आता तुम्ही म्हणाल अचानक तुम्ही मोर्चाचं का सांगू लागलात. तर मंडळी घटना अशी आहे, काल मुंबई वरळी डोमजवळ काही भाजपचे पदाधिकारी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात महिला जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि यावेळी रस्त्यावरती अनेक प्रवासी तासनतास अडकले होते. काही प्रवाशांना घरी जायचं होतं तर काही प्रवाशांना दवाखान्यात जायचं होतं, काही प्रवाशांना आपल्या मुलांना शाळेतून घरी आणायचं होतं. आणि या अशा वेळी एक महिला अशी अडकली होती जिला आपल्या मुलाला शाळेतून घरी आणायचं होतं. पण ती महिला पूर्णपणे ट्रॅफिकमध्ये अडकल्याने तिनं काय केलं, थेट आपली कार सोडली आणि मोर्चाच्या नेत्याला जाऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुमच्या या मोर्चामुळे अनेक शेकडो लोक अडकलेली आहेत. तुम्हाला विरोध करायचाच आहे तर तो विरोध तुम्ही मैदानावर जाऊन करा. इथून तुम्ही चालते व्हा, आंदोलन करा किंवा मोर्चे काढा, पण रस्त्यावरती नका काढू, असं त्या बोलल्या. What is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. आणि हे असे प्रश्न विचारणे किंवा बोलणं ही साहजिक गोष्ट आहे. आज ज्या गोष्टीमध्ये सत्यता नाही त्या गोष्टींसाठी मोर्चे काढणे हे कितपत योग्य आहे. लेकिन देखा रोड पे जब हम चलते हैं मोर्चा कहाँ से कहाँ हमको वर्ली तक लाना था तो रोड तो ब्लॉक होगा ही. आणि जर अंधभक्तांना मोर्चे काढायचेच होते तर या अंधभक्तांनी जरा मराठा समाजाचा आदर्श घ्यायला पाहिजे होता. मार्च 2017ला मराठा समाजाने मूक मोर्चा मुंबईत न्यायचा होता. मात्र हा मोर्चा त्यांनी स्थगित केला. कशासाठी तर फक्त 10वी-12वीच्या मुलांसाठी. म्हणजे अशा प्रकारे मोर्चे काढावे लागतात की जेणेकरून समाजाला त्याचा अजिबात त्रास होता कामा नये. मात्र आताचे अंधभक्त काय करतात तर भर रस्त्यामध्ये मोर्चे काढायचे आणि ट्रॅफिक जाम करायचं. मग अशा वेळी एखादी महिला जर स्पष्ट मंत्र्यांना प्रश्न विचारत असेल की तुम्ही चालते व्हा, तर यात काय चुकीचं आहे. जर आपल्याला या इतर लोकांमुळे त्रास होत असेल तर त्या त्रासाला विरोध करणं गरजेचं होतं आणि तेच या महिलेनं केलेलं आहे आणि याच्यात काही चुकीचं नाही आहे. आज आपल्या प्रश्नांना आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी बोलणं हे गरजेचं आहे आणि हाच हक्क आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. जर कोणाला समाजात राहून सिव्हिल सेन्स काय आहे हे जर कळत नसेल तर त्याला सिव्हिल सेन्स शिकवणं हे आपलं काम आहे. मग तो कोणी नेता असो, मंत्री असो किंवा खासदार असो.